नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मराठी या विषयाचा 8वा लेसन ऊर्जा शक्तीचा जागर. याचे लेखक आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. यांचा जन्म जो आहे तो 1943चा झालेला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सेस अध्यक्ष, सोसायटी लंडन फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे आणि पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित आहे. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पेक्टर, तिलक इन अवर टाइम्स अशा प्रकारे अनेक पुस्तके आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत आणि प्रचंड कष्ट करण्याची त्यांची सकारात्मक शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. तर प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितलेल्या आहेत. तर लहानपणीच पित्यांचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले, त्याचे वर्णन या पाठामध्ये दिलेले आहे. तर तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. तर शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला. मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील जे शिक्षक आहेत त्यांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे माझे सर, जसे जोशी सर, शिर्के सर, या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. ऋण आहे म्हणजे काय? उपकार आहे. तर लेखक इथं म्हणत आहे की शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला. तर मला म्हणजे लेखकांना त्यांच्या शाळेची, म्हणजे मुंबईतील शाळेची आणि शालेय जीवनातील जे शिक्षक त्यांना होते त्यांची खूप आठवण आली. आणि त्यांचे स्कूलचं नाव होतं, म्हणजे त्यांच्या शाळेचं नाव होतं युनियन हायस्कूल. त्यांनी काय केलं की त्यांच्या आपुलकीचे असे सर होते, त्यांच्या मनातले जे सर होते ते म्हणजे भावे सर, जोशी सर, शिर्के सर, या साऱ्यांवर त्यांच्यावर खूप मोठे असे प्रेम आहे. पण त्याचवेळी हेही सांगितले पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आहे. तर लेखक इथे काय म्हणत आहे, या सरांशी, या शाळेशी जिच्यामुळे माझा संपर्क आला ती आई आहे. आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलांची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होते. तर लेखक म्हणत आहे की आईमुळे मला हे सगळं काही मिळालं, आई आणि मामामुळं. पण सगळ्यात म्हणजे जिच्यामुळे इतके म्हणजे परमप्रिय आई आणि त्यांचे मामा यांचे गुण त्या कधीच फेडणार नाही, कारण त्यांच्यामुळे ते काय झाले, इतके मोठे झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि ते म्हणत आहे की आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. तर त्यांचे गाव जे आहे ते कोणतं आहे? माशेल आहे. आणि त्यांचे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळणाऱ्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणे अनुभवलेल्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्यांच्या लहरीसारख्या येत असतात. आणि माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले, असे लेखक म्हणत आहे. आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मग मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो.
तर त्यांचे आईवडील मरण पावल्यानंतर त्यांचा माशेल हा गाव सोडावा लागला आणि त्याच्यानंतर त्यांना मुंबई इथे यावं लागलं. तर त्यांनी मुंबई मालती निवास देशमुख गल्लीतील जे मालती निवास आहे त्याच्या पहिल्या माळ्यामध्ये ते छोटीशी रूम करून राहू लागले. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे त्यांची खालावली, कारण कमावणारं कोणी नव्हतं. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीहीच फीज भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नसुद्धा घेऊन वावरणारा मी, त्याच वेळेस वातावरण हे असं होतं. तर म्हणजे लेखकांना पण शिकावंसं वाटत होतं, परंतु त्यांची परिस्थिती इतकी नव्हती की ती कुठली फी भरू शकेल. नंतर काय झालं की पण माझ्या आईने धीर सोडला नाही, ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं करत होती. त्याच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती आणि माझ्याप्रमाणे शाळेची परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू झाली. तर लेखक म्हणत आहे की त्यांचे मामा तिथे आल्यानंतर त्यांना एका शाळेमध्ये घातलं महापालिकेच्या. नंतर ती शाळासुद्धा बेताचीच होती, म्हणजे त्या शाळेची परिस्थितीसुद्धा लेखकाच्या परिस्थितीसारखीच होती आणि लेखक मग त्या शाळेमध्ये गेले. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणी राहावे लागले. म्हणजे जेव्हा शाळेमध्ये लेखक गेले त्यांना बिना चप्पलन जावं लागलं आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ते अनवाणी राहिले, म्हणजे चप्पल घालू शकले नाही, इतकी परिस्थिती त्यांची गंभीर होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली आणि त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. त्याचवेळीस हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझं शिक्षण थांबणार असं वाटू लागलं. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिराड्यातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गिरगावातील शाळेच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश बंद झाला होता. नंतर काय झालं की अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. म्हणजे लेखकांना अखेर काय झालं की युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि प्राथमिक शिक्षकांचा पुढील टप्पा सुरू झाला. त्यांचं माध्यमिक शिक्षण जे आहे त्या माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतो, पण त्याच छोट्याशा खोलीत जागा अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतं. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगले यश मिळत गेले. तर लेखक युनियन हायस्कूलमध्ये मग त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांचा टप्पा सुरू झाला. अनेक वर्ष त्यांना अडचणीमध्ये जगावं लागलं. त्यांनी छोट्याशा रूममध्ये आपला अभ्यास करू लागले. त्यांना ते वातावरण पोषक नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी जिद्दीनं आपला अभ्यास करत राहिले आणि मग परीक्षेत चांगले यश मिळत गेले आणि युनियन हायस्कूलमध्ये शिक्षक आणि सेवाभाव वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचा पायासुद्धा पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. तर आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. तर लेखकांच्या स्कूलमध्ये म्हणजे हायस्कूलमध्ये दर शनिवारला काय व्हायची? परीक्षा व्हायची. आमचं हायस्कूल ही गरीब होतं, त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. त्याचवेळी तिची किंमत फक्त 30 पैसे असायची. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं असायचं. आजही आठवलं की माझ्या अंगावर काटा राहतो. तिनं माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केलं. काँग्रेस हाऊसमध्ये काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडे गेली
रांगेत उभी राहिली. तशीच तात्कळत पण त्याच वेळी तिला सांगण्यात आलं की ती फक्त तिसरी आणि त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली आणि घराकडे मागं फिरली. त्याचवेळी तिनं ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. तर लेखकांची परीक्षा व्हायची आणि त्यांना त्यांना 3 पैसे उभे करायला सुद्धा त्यांच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, इतकी म्हणजे गंभीर परिस्थिती होती. आणि लेखकाला तो क्षण आठवला तर लेखकांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं होतं. आणि एकदा तिला माहिती झालं की तिला काय काँग्रेस हाऊसमध्ये काय मिळणार, नोकरी मिळणार, म्हणून ती तिथे त्या रांगेमध्ये उभी झाली. मात्र जेव्हा तिला माहीत झालं की या तिसरी शिकणाऱ्यांच्या वरतीच त्यांना काम मिळू शकेल, तर ती बिचारी नाराज झाली आणि तिथून वापस आली. तिनं प्रत्यक्षात कसंही केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दात सांगू. कोरे पाटकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्यांच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं, त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनं लिहावं लागे. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञानसुद्धा शिकवलं. तर इथं लेखक सांगत आहे की त्यांचे जे भावे सर आहे त्यांनी भौतिकशास्त्र शिकवत होते. भौतिकशास्त्र म्हणजे काय? केमिस्ट्री शिकवत होते. आणि विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी फक्त शिकवलं नाही, तर त्या विषयाची त्यांनी काय लावली, गोळीसुद्धा लावली. त्याचबरोबर जीवनात फार मोठे तत्त्वज्ञानसुद्धा शिकवलं. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद कसा जळतो हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे आम्हाला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. म्हणजे लेखकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जर पूर्ण शक्ती जर आपण एकवटली तर आपण काहीही करू शकतो. आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतून गवसलं. त्यांनी मी कसा विसरू शकेल. आणि भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर आणि श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत उत्तम मार्गदर्शन केले, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. शिदोरी म्हणजे काय? भरपूर साऱ्या मार्गदर्शन केलं. नंतर संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जीवनातील जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करण्याचे क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा, माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. तर लेखक इथं सांगत आहे की त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या सरांनी म्हणजे प्रयोग करून दाखवला आणि प्रयोगाच्या साहाय्याने त्यांना आपल्या जीवन जगण्याचं कसं काय मार्गदर्शन मिळालं. त्यांना जे लाभलेले शिक्षक होते, भावे सर, शिर्के सर, जोशी सर, पुन्हा आणि त्यांनी आणखी एका सरांचं नाव घेतलेलं आहे, मालेगाववाला. या सर्वांच्या व्यक्तिमत्वात त्यांच्या म्हणजे जडणघडण निर्माण झाली आणि त्यांनी संस्कार केले आणि आयुष्याच्या उभारणीसाठी त्यांना शाळेचे आणि शिक्षकांची मदत झाली. आणि शिक्षकांनी जे त्यांना मार्गदर्शन केलं त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्याचा खूप फायदा होऊन गेला. तर त्यांना संघर्षासाठी विश्वास मिळू लागला. संघर्ष करण्यासाठी दारिद्र्याच्या समोरसुद्धा आपण काही जगू शकतो, अशा प्रकारे त्यांनी जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते दिवस त्यांना आठवले तर ते त्यांचं ते प्रचंड दारिद्र्य ह्याचा सामना करत ते कशाप्रकारे शिकले आणि त्यामध्ये त्यांची आई, त्यांचे शिक्षक, त्यांची शाळा यांचं कशाप्रकारे त्यांना मार्गदर्शन मिळालं, तर लेखक ते आठवणी आपल्यासमोर
मांडत आहे, ऊर्जा शक्तीचा जागर या स्वरूपामध्ये. तर अशा प्रकारे आपला इथे व्हिडिओ जो आहे तो संपलेला आहे. आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही कमेंट्स असेल ते सुद्धा सांगा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. असंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. धन्यवाद.